वेलकम टू विजयश्री अकॅडमी. विजयश्री अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या UGC नेट, महाराष्ट्र सेट, पॉलिटिकल सायन्स प्रिव्हियस इयर क्वेश्चन सिरीजच्या 4थ्या भागात तुमचं मनपूर्वक स्वागत. आत्तापर्यंतच्या 3 भागात आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या माध्यमातून अनेक महत्त्वाच्या संकल्पना, विचारवंत, सिद्धांत आणि आंतरराष्ट्रीय राजकारणातील महत्त्वाचे विषय समजून घेतले. आजही आपण अशाच एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांचे केवळ उत्तरच नाही तर त्यामागील संपूर्ण कन्सेप्ट, पर्यायांचे विश्लेषण, परीक्षेतील संभाव्य प्रश्न यांचा सखोल अभ्यास करणार आहोत. माझा प्रयत्न एकच आहे, प्रत्येक प्रिव्हियस इयर क्वेश्चन हा तुमच्यासाठी एक मिनी लेक्चर बनावा. त्यामुळे परीक्षा हॉलमध्ये प्रश्न कोणत्याही स्वरूपात विचारला तर तुम्ही आत्मविश्वासाने योग्य उत्तर देऊ शकाल. चला वेळ न घालवता आपण सुरुवात करूयात. आणि जर का ही सिरीज तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर ती तुमच्या UGC नेट, महाराष्ट्र सेटची तयारी करणाऱ्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. तसंच इंस्टाग्राम जे काही विजयश्री अकॅडमी आहे त्याला फॉलो करू शकता आणि यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करू शकता. चला आपण पहिला क्वेश्चन समजून घेऊयात. चला आपण पहिल्या क्वेश्चनला सुरुवात करूयात. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? म्हणजेच काय, कोणते विधान चुकीचे आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. ब्रिक्स गटाकडे भारत कशाचे व्यासपीठ म्हणून पाहतो? ऑप्शन ए आहे गट अंतर्गत आर्थिक विकासाला चालना देणारे व्यासपीठ. ऑप्शन बी आहे सभासद देशांमध्ये दूरगामी स्वरूपाचे निकटचे संबंध जोपासण्याचे व्यासपीठ. सी आहे ऑप्शन अन्न आणि ऊर्जा सुरक्षेच्या मुद्द्यांचा विचार करण्याचे व्यासपीठ. आणि ऑप्शन डी आहे अमेरिकेचा वाढता प्रभाव रोखण्याचे व्यासपीठ. काय विचारलंय तर ब्रिक्स या गटाबद्दल विचारलेलं आहे. भारत कशाचे व्यासपीठ म्हणून बघतो? आपल्याला बरोबर नाही तर चुकीचं ऑप्शन कुठलं आहे ते बघायचं आहे. तर ऑप्शन नंबर डी हा आन्सर आहे, कारण की भारत अमेरिकेचा वाढता प्रभाव रोखण्याचे व्यासपीठ म्हणून ब्रिक्सकडे बघत नाही. आता आपल्याला एक्झाम मध्ये ब्रिक्सवर बरेचसे क्वेश्चन येत असतात. आपण आता ब्रिक्स ही जी काही गट आहे त्याच्याबद्दल शिकूयात. ब्रिक्स हा उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचा म्हणजेच काय, इमर्जिंग इकॉनॉमिक्सचा समूह आहे. सुरुवातीला ब्रिक असं म्हटलं जायचं का, कारण की याच्यामध्ये 4च देश होते. सुरुवातीला काय म्हटलं जायचं? ब्रिक असं म्हटलं जायचं का, कारण की फक्त 4च देश होते. कोणते कोणते 4 देश? ब्राझील, रशिया, इंडिया आणि चायना असे 4च देश होते. त्याच्यानंतर 2010 मध्ये याच्यामध्ये काय झालंय, साऊथ आफ्रिका हा देश सुद्धा याचा सदस्य बनल्याने त्याचं जे काही त्या समूहाला ब्रिक्स असं म्हटलं जाऊ लागलं. आता ब्रिक्सची स्थापना का झाली? हा जो ब्रिक्स गट आहे त्याची स्थापना का झाली हे बघूयात. IMF मध्ये आता जे काही देश होते, भारतासारखे जे देश होते की ज्यांची अर्थव्यवस्था जस्ट आता इमर्जिंग होणार होती, म्हणजे उदयोन्मुख देशांना असं वाटू लागलं होतं की IMF मध्ये पुरेसं प्रतिनिधित्व नाही मिळत आहे त्यांना. दुसरं काय तर वर्ल्ड बँक मध्ये विकसित देशांचा प्रभाव जास्त आहे आणि अविकसित देशांचा कमी आहे. जागतिक व्यापारात विकसनशील देशांचा आवाज सुद्धा कमी जाणवू लागला होता. त्यामुळे ब्रिक्स सारखा मंच तयार करण्यात आला. आता भारतासाठी ब्रिक्स का महत्वाचं आहे? भारत कशाचं व्यासपीठ म्हणून बघतो ब्रिक्सकडं? तर पहिलं आहे ते म्हणजे आर्थिक सहकार्य. म्हणजेच काय तर गटाअंतर्गत आर्थिक विकासाला चालना यातून आपल्याला मिळू शकते भारताला. त्यामुळे आपण त्याला आर्थिक सहकार्याचं, व्यापार वाढीचं, गुंतवणूक वाढवणे किंवा चलन व्यवहार वाढवणे याचं व्यासपीठ म्हणून बघतो. म्हणून हे सुद्धा काय होतं, बरोबर होतं. बरोबर आहे. दुसरं आहे ते म्हणजे विकास. कोणता विकास? तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, जे काही दूरगामी स्वरूपाचे निकटचे संबंध जोपासण्याचं व्यासपीठ म्हणून आपण त्याच्याकडे बघतो. म्हणजेच काय तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट होतीये. त्याच्यानंतर इनोव्हेशन, जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला या देशांचं सहकार्य लाभल किंवा आपले संबंध यातून जोपासले जातील त्याचं व्यासपीठ म्हणून आपण त्याच्याकडे बघतोय. पुढे आहे ते म्हणजे ऊर्जा सुरक्षा, जसं की ऑइल झालं, गॅस झालं, रिन्युएबल एनर्जी झालं, स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह झालं. तर याचे
इथे खाली दिलाय त्यांनी फूड, ऊर्जा सुरक्षेच्या मुद्द्यांचा विचार करण्याचे व्यासपीठ सुद्धा म्हणून सुद्धा आपण कशाकडे बघतो, ब्रिक्स या गटाकडे बघतो. आता लास्ट काय ऑप्शन, तर अमेरिकेचा वाढता प्रभाव रोखण्याचे व्यासपीठ. ब्रिक्स म्हणजे अँटी अमेरिका ग्रुप आहे का, तर नाही. भारताचे परराष्ट्र धोरण जे आहे ते स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीवर आधारित आहे. भारत ब्रिक्स मध्ये आहे, तसंच भारत कुठे आहे, G20 मध्ये सुद्धा आपल्याला भारत दिसून येतो. अजून भारत कशामध्ये आहे, क्वाड गटामध्ये भारत आहे. पुढे भारत हा SCO मध्ये आहे. यानंतर भारत बिमस्टेक मध्ये आहे. म्हणजेच भारत एका गटाविरुद्ध नाही, भारताचा उद्देश काय आहे, इश्यू बेस्ड कोऑपरेशन, म्हणजे आपल्याला काय मिळालं पाहिजे, सहकार्य मिळालं पाहिजे, हा भारताचा उद्देश आहे. आता आपण हे बघूयात की ब्रिक्सवर वारंवार कोणते क्वेश्चन विचारले जातात. तर विचारलं जातं की ब्रिक्सला हेडक्वार्टर आहे का, तर ब्रिक्सला हेडक्वार्टर आहे का, तर नाही. दुसरं, ब्रिक्स बँक कोणती आहे, तर न्यू डेव्हलपमेंट बँक ही ब्रिक्स बँक आहे. दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे ब्रिक्सचं मूळ नाव काय, तर ब्रिक हे ब्रिक्सचं मूळ नाव आहे. असे जे वेगवेगळे क्वेश्चन असतात ते विचारले जातात. यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. खालीलपैकी कोणता घटक भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरणाचा घटक नाही. पहिला आहे ते म्हणजे सांस्कृतिक संबंध, दुसरं आहे आण्विक सहकार्य, तिसरं आहे आर्थिक सहकार्य आणि चौथं आहे ते म्हणजे दळणवळणाद्वारे जोडले जाणे. काय विचारलंय, ॲक्ट ईस्ट धोरण त्याचा कोणता घटक नाही, तर उत्तर आहे ते म्हणजे आण्विक सहकार्य हे याचा घटक नाही. तर मग आता हे ॲक्ट ईस्ट पॉलिसी काय आहे, तर हे आपण फक्त MCQ म्हणून नाही तर तिची पूर्ण संकल्पना समजून घेणार आहोत. आपण सुरुवात करूयात ते म्हणजे फॉरेन पॉलिसी म्हणजे काय, परराष्ट्र धोरण म्हणजे काय. एखाद्या देशाने इतर देशांशी संबंध कसे ठेवावेत यासाठी आखलेलं दीर्घकालीन धोरण यालाच आपण काय म्हणतो, परराष्ट्र धोरण असं म्हणतो. त्याचं उद्दिष्ट काय काय असतं, तर राष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास, व्यापार वाढवणे, गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे, सांस्कृतिक संबंध जपणे, ऊर्जा सुरक्षा वाढवणे, प्रादेशिक सहकार्य वाढवणे हे काय आहेत, परराष्ट्र धोरणाची उद्दिष्ट आहेत. आता कन्सेप्ट दुसरी काय आहे ते म्हणजे लुक ईस्ट पॉलिसी. लुक ईस्ट पॉलिसी याची सुरुवात कधी झाली, तर 1991 मध्ये याची सुरुवात झाली. त्यावेळेसचे पंतप्रधान कोण होते, PV नरसिंहराव. 1991 मध्ये काय झालं, भारतात आर्थिक उदारीकरण झालं. भारताने लक्ष कशावर दिलं, तर आशियान, पूर्व आशियाचे देश, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर या देशांकडे. आता ह्या लुक ईस्ट पॉलिसीचं मुख्य उद्दिष्ट काय होतं, तर इकॉनॉमिक डिप्लोमसी, व्यापार, गुंतवणूक. यानंतर आपण बघतोय ते म्हणजे ऍक्ट ईस्ट पॉलिसी, ऍक्ट ईस्ट धोरण आपण बघणार आहोत. याची सुरुवात कधी झाली, तर 2014 मध्ये. त्यावेळेसचे पंतप्रधान कोण होते, तर नरेंद्र मोदी. लुक ईस्ट पॉलिसी आणि ऍक्ट ईस्ट पॉलिसी, आता यामध्ये काय फरक आहे, तर लुक ईस्ट पॉलिसी जी होती तिने कशावर भर दिला, ते म्हणजे आर्थिक सहकार्यांवर भर दिलेला दिसून येतो. आणि जी ऍक्ट ईस्ट पॉलिसी आहे तिने ऍक्शन ओरिएंटेड किंवा कनेक्टिव्हिटी, सुरक्षा, स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप या घटकांवर भर दिलेला आपल्याला दिसून येतो. याच्यामध्ये सांगितलं का कुठे आण्विक सहकार्य, तर नाही. त्याच्यामुळे पर्याय B हा चुकीचा आहे, तो या ऍक्ट ईस्ट धोरणाचा घटक नाही. बाकी सांस्कृतिक संबंध हा पण घटक आहे, आर्थिक सहकार्य हा पण आहे, कनेक्टिव्हिटी मी तुम्हाला सांगितलं दळणवळणाद्वारे जोडले जाणे. चला आता आपण तिसरा क्वेश्चन बघूयात. खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. भारतीय राज्यघटनेतील कलम 352, 356, 360 यामध्ये आणीबाणी विषयक तरतुदी आहेत. काय करायचंय, चुकीचं विधान ओळखायचं आहे. अमेरिकेच्या राज्यघटनेने राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात राष्ट्राध्यक्षांना स्पष्टपणे अधिकार दिलेले नाहीत. ऑप्शन C, भारतात 1975 साली कलम
360 अंतर्गत आणीबाणी लागू करण्यात आली होती. आणि ऑप्शन डी लिहिलंय, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट यांनी आणीबाणी जाहीर केली. या चारही ऑप्शनमध्ये आपल्याला हे समजते की हा क्वेश्चन कशावर विचारलाय, आणीबाणी विषयक तरतुदींबद्दल विचारलेला आहे. आज आपण फक्त MCQ म्हणून नाही तर संपूर्ण आणीबाणी सिस्टीम किंवा आणीबाणीच्या तरतुदी काय आहेत हे समजून घेऊयात. आणीबाणी म्हणजे ज्यामध्ये राष्ट्राची सुरक्षा, राज्यातील घटनात्मक यंत्रणा किंवा आर्थिक स्थैर्य धोक्यात येते आणि केंद्र सरकारला विशेष अधिकार दिले जातात. आणीबाणीमध्ये हे 3 कलम येतात. कलम 352, कलम 356 आणि कलम 360. कलम 352 ला आपण नॅशनल इमर्जन्सी असं म्हणतो, ज्याच्यामध्ये युद्ध, बाह्य आक्रमण आणि सशस्त्र बंडाळी झाली तर आपण या आणीबाणीचा वापर करतो. 356 कलम 356 ला आपण प्रेसिडेंट्स रूल असं म्हणतो, ज्याच्यामध्ये राज्यातील घटनात्मक यंत्रणा जर का कोलमडली तर आपण कलम 356 वापरतो. 360 कलम 360 मध्ये फायनान्शियल इमर्जन्सी म्हणजेच आर्थिक आणीबाणी असं म्हणतात त्याला, देशाची आर्थिक स्थिरता धोक्यात आली तर आपण ही आर्थिक आणीबाणी लावतो. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. आपल्याला काय करायचंय, चुकीचं विधान ओळखायचं आहे. तर भारतातील राज्यघटनेतील 352, 356, 360 मध्ये आणीबाणी विषयक तरतुदी केल्या आहेत, हे विधान बरोबर आहे. भारतात 1975 साली 360 अंतर्गत, 360 म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं होतं की आर्थिक आणीबाणी, तर आतापर्यंत भारतामध्ये कधीच आर्थिक आणीबाणी लागू झालेली नाही. त्याच्यामुळे हे जे काही ऑप्शन आहे हे चुकीचं ऑप्शन आहे. भारतात 1975 साली आर्टिकल 352 अंतर्गत आणीबाणी लागू केलेली आपल्याला दिसते, 360 अंतर्गत नाही. ऑप्शन नंबर बी मध्ये सांगितलंय, अमेरिकेच्या राज्यघटनेने राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात राष्ट्राध्यक्षांना स्पष्टपणे अधिकार दिलेले नाहीत. हे सुद्धा विधान बरोबर आहे. आणि ऑप्शन डी मध्ये सांगितलंय, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट यांनी आणीबाणी जाहीर केली. हे सुद्धा विधान बरोबर आहे. त्याच्यामुळे आन्सर आपलं क्वेश्चन नंबर 3 चा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. अभिजनांचे अभिसरण ही संकल्पना डॅश डॅश यांनी वापरली आहे. The concept of circulation of elites has been used by. यामध्ये त्यांनी कशाबद्दल विचारलंय, तर इलाइट्स बद्दल विचारलेलं आहे. आपण पर्यंत हे समजून घेऊयात की इलाइट म्हणजे काय. समाजातील अल्पसंख्याक पण प्रभावशाली वर्ग, ज्यांच्या हातात सत्ता असते, संपत्ती असते, निर्णय क्षमता असते. प्रत्येक समाजात 2 गट असतात. एक म्हणजे इलाइट गट असतो आणि दुसरा असतो तो म्हणजे मास, म्हणजेच काय, जनसामान्यांचा एक गट असतो. इलाइट गटामध्ये कोण कोण असतात, राजकीय नेते, उद्योगपती, वेगवेगळे अधिकारी किंवा प्रभावशाली व्यक्ती. आणि मास गटामध्ये कोण कोण असतं, तर सामान्य नागरिक, कामगार, शेतकरी, मध्यम वर्ग. तर याचं आन्सर आहे ते म्हणजे विल्फ्रेडो परेटो. ते काय म्हणतात, तर सर्व लोक समान क्षमता असलेले नसतात, त्यामुळे काही लोक नैसर्गिकरित्या नेतृत्वाच्या स्थानावर जाऊन पोहोचतात. दुसरी कन्सेप्ट, आता हे आपण बघितलं इलाइट्स. इलाइट्स म्हणजे काय हे बघितलं आपण. आता आपण बघतोय की इलाइट्स थेरी काय आहे ते. इलाइट्स थेरी काय म्हणते की प्रत्येक समाजात सत्ता बहुसंख्यांच्या नव्हे तर मोजक्या इलाइट लोकांच्या हातात असते. लोकशाही असो किंवा हुकुमशाही, निर्णय शेवटी काही मोजक्या लोकांकडूनच घेतले जातात. तसंच परेटोंच्या मते त्यांनी असं सांगितलं आहे की सत्ता कायम एका गटाकडे राहत नाही. एक इलाइट गट कमकुवत झाला की दुसरा जो इलाइट गट असतो त्याची जागा घेतो. यालाच आपण काय म्हणतो, तर सर्क्युलेशन ऑफ इलाइट्स असं म्हणतो, की एक इलाइट गट कमकुवत झाला की त्याची जागा दुसरा इलाइट गट घेतो. आता आपण बाकीच्या ऑप्शन्स बद्दल बघूयात. ए ऑप्शन मध्ये काय होतं, तर गेट आणि मोस्का त्यांनी रुलिंग क्लास थेरी मांडलेली आहे. त्यांच्या प्रत्येक
त्यांच्या मते प्रत्येक समाजात एक शासक वर्ग आणि एक शासित वर्ग असतो. त्यांनी काय केलंय, रुलिंग क्लास थेअरी मांडलेली आहे. तिसरं ऑप्शन आहे ते म्हणजे रॉबर्ट मिशेल. यांच्या मते प्रत्येक संस्था शेवटी काही मोजक्याच नेत्यांच्या नियंत्रणाखाली जाते. यालाच आपण काय म्हणतो, ऑलिगार्की असं सुद्धा म्हणतो. त्यांनी आयर्न लॉ ऑफ ऑलिगार्की मांडलेली आहे. आयर्न लॉ ऑफ ऑलिगार्की. आयर्न लॉ ऑफ ऑलिगार्की त्यांनी मांडलेली आहे. चौथा ऑप्शन आहे ते म्हणजे मॅक्स वेबर. इलाइट सर्क्युलेशन या कन्सेप्ट सोबत मॅक्स वेबरचा काहीही संबंध नाहीये. त्यांनी कशात योगदान दिलंय तर ऑथॉरिटी, ब्युरोक्रेसी, आयडल टाईप यामध्ये मॅक्स वेबर यांचं योगदान आपल्याला दिसून येतं. अभिजनांचे अभिसरण ही संकल्पना विल्फ्रेडो परेटो यांनी वापरलेली आहे. आपण आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. संयुक्त राष्ट्रांनी 1950 मध्ये पहिल्यांदा सामूहिक सुरक्षेची तरतूद वापरली, ती कोणत्या देशाविरुद्ध वापरली होती? याचा आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर बी, उत्तर कोरिया. इंटरनॅशनल रिलेशन्स मधील हा अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. UGC नेट, महाराष्ट्र सेट या परीक्षांमध्ये कलेक्टिव्ह सिक्युरिटी, कलेक्टिव्ह डिफेन्स, बॅलन्स ऑफ पॉवर, लीग ऑफ नेशन यांवर दरवर्षी प्रश्न विचारले जातात. या MCQ मधून, या PYQ मधून आपण ही जी काही सामूहिक सुरक्षेची कन्सेप्ट आहे ती समजून घेऊयात. आधी बघूयात की सिक्युरिटी म्हणजेच काय, सुरक्षा म्हणजे काय, तर एखाद्या राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे, भौगोलिक अखंडतेचे तसंच राष्ट्रीय हितांचं संरक्षण करणे. त्याच्यानंतर येते ती म्हणजे कलेक्टिव्ह, सामूहिक सुरक्षा म्हणजे काय, तर एखाद्या राष्ट्रावर झालेला हा हल्ला हा सर्व राष्ट्रांवर झालेला हल्ला मानला जाईल आणि सर्व राष्ट्र मिळून आक्रमणाविरुद्ध कारवाई करतील. ही संकल्पना शांतता टिकवण्यासाठी विकसित केलेली आहे. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे समजा एखाद्या वर्गामध्ये 50 विद्यार्थी आहेत. एक विद्यार्थी दुसऱ्यावर अन्याय करतो तर उर्वरित 48 विद्यार्थी शांत बसणार का, तर नाही, ते सर्व मिळून अन्याय करणाऱ्याला थांबवतील. यालाच आपण काय म्हणतो, सामूहिक सुरक्षा असं म्हणतो. कन्सेप्ट याच्यामध्ये तिसरी कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायची ते म्हणजे याचं उद्दिष्ट काय या सामूहिक सुरक्षिततेचं, तर पहिलं आहे ते म्हणजे युद्ध रोखणे, दुसरं आक्रमक राष्ट्राला थांबवणं, तिसरं आंतरराष्ट्रीय शांतता राखणं आणि चौथं सामूहिक जबाबदारी निर्माण करणं. याचं तत्व असं असतं की एकावर हल्ला म्हणजेच काय, तर सर्वांवर हल्ला. पहिल्यांदा कलेक्टिव्ह सिक्युरिटी म्हणजे सामूहिक सुरक्षेची कल्पना लीग ऑफ नेशन्स मध्ये करण्यात आली होती, पण लीग ऑफ नेशन्स काय झालं, अपयशी ठरली. मग त्याच्यानंतर काय केलं आपण, 1945 ला पहिल्यांदा कुठे झाली होती, लीग ऑफ नेशन मध्ये. त्याच्यानंतर 1945 ला आपण काय केलं, युनायटेड नेशनची स्थापना केली. 1945 मध्येच काय झालं होतं, तर कोरियाचं डिवायडेशन झालं होतं नॉर्थ आणि साऊथ मध्ये. त्यावेळेस काय केलं, तर नॉर्थ कोरियाने साऊथ कोरियावरती 1950 ला आक्रमण केलं. त्यानंतर UN काउन्सिलनी पहिल्यांदा कलेक्टिव्ह सिक्युरिटी लागू केली. मग ती पुन्हा विरुद्ध लागू केली, तर उत्तर कोरिया विरुद्ध लागू केलेली आपल्याला दिसते. यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. द्विध्रुवीय व्यवस्था बहुध्रुवीय व्यवस्थेच्या तुलनेत अधिक स्थिर असते या केनेथ वॉल्ट्झ यांच्या मांडणीला पुढे नेऊन तिचा विस्तार खालीलपैकी कोणत्या विचारवंताने केला? या क्वेश्चनचे आन्सर आहे ते म्हणजे जॉन गॅडिस. खालचा हा क्वेश्चन थोडा वेगळा झालाय, सो हा इग्नोर करा. आपण या क्वेश्चन वरती फोकस करूयात. यांनी विचारले ते म्हणजे केनेथ वॉल्ट्झ यांच्याबद्दल.
केनेथ वॉल्ट्झ हे स्ट्रक्चरल रिअलिझम, त्यांनाच आपण काय म्हणू शकतो, निओ रिअलिझम या सिद्धांताचे जनक होते. त्यांच्या मते ही जी काही बायपोलर सिस्टीम आहे, द्विध्रुवीय व्यवस्था आहे, ती बहुध्रुवीय व्यवस्थेपेक्षा अधिक स्थिर असते. का? कारण की जगात फक्त दोनच महासत्ता असल्याने सत्ता संतुलन स्पष्ट राहतं, मित्र शत्रू ओळखणे सोपं होतं आणि चुकीच्या आघाड्या होण्याची शक्यता कमी असते. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे काय, तर शीतयुद्ध, ज्याच्यामध्ये फक्त कोण होतं, अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोन महासत्ता होता. यांच्याच विचारांचा विस्तार कोणी केलाय, तर जॉन गॅडिस यांनी केलेला आहे. त्यांच्या द लॉंग पीस या पुस्तकामध्ये, द लॉंग पीस या पुस्तकामध्ये त्यांनी विस्तार केलेला आपल्याला दिसतो. त्यांनी स्पष्ट केलं की शीतयुद्धाच्या काळात तीव्र तणाव असून सुद्धा अमेरिका आणि सोव्हिएत संघ यांच्यात थेट महायुद्ध झालं नाही. याचे प्रमुख कारण द्विध्रुवीय व्यवस्थेमुळे निर्माण झालेले सत्ता संतुलन आणि न्यूक्लिअर प्रतिरोधकता हे होते. आता ऑप्शन्स मध्ये बघितलं तर हे जे काही जॉन मर्शमेअर आहेत, यांनी दिलेलं ऑफेन्सिव्ह रिअलिझम हे खूप जास्त महत्वाचं आहे. काय? तर ऑफेन्सिव्ह रिअलिझम. ही जी काही कन्सेप्ट आहे ती खूप जास्त महत्वाची आहे. लक्षात ठेवायचं, जॉन मर्शमेअर ऑफेन्सिव्ह रिअलिझम, खूप वेळा यावर क्वेश्चन येऊन गेलेला आहे. यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. जागतिक व्यापार संघटना म्हणजेच WTO केव्हा अस्तित्वात आली आणि तिचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन नंबर ए आहे 1995 मध्ये वॉशिंग्टन DC, 1993 मध्ये व्हिएन्ना, 1993 मध्ये सिएटल की 1995 मध्ये जिनिव्हा. तर याचा आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर डी, 1995 मध्ये जिनिव्हा येथे. 1975 मध्ये ती अस्तित्वात आली आणि जिनिव्हा येथे त्याचं मुख्यालय आहे. ही जी काही WTO आहे, जागतिक व्यापार संघटना, ही आंतरराष्ट्रीय व्यापार नियंत्रित करणारी सगळ्यात महत्वाची संस्था आहे. 1 जानेवारी 1995 रोजी तिची स्थापना झालेली आपल्याला दिसते. माराकेश ॲग्रीमेंट, याच्यामध्ये अजून एक लक्षात ठेवायचं ते म्हणजे माराकेश करार त्याच्या अंतर्गत WTOची स्थापना झालेली आपण बघतो. WTOच्या आधी एक गॅट म्हणून संस्था कार्यरत होती, म्हणजेच काय, जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड. कोणती संस्था होती याच्या आधी? ती म्हणजे गॅट, GATT. WHOने गॅटची जागा घेतली आणि जागतिक व्यापारासाठी एक स्थायी संस्था निर्माण झाली. WTOचे मुख्यालय जे आहे ते जिनिव्हामध्ये आहे. हे ठिकाण कुठे आहे? तर स्वित्झर्लंड येथे आहे. तिचे प्रमुख उद्दिष्ट काय? तर मुख्य उद्दिष्ट काय? तर मुक्त, न्याय आणि नियम आधारित आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन देणे, तसेच सदस्य देशातील व्यापारविषयक वाद सोडवणे. यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. आण्विक पुरवठादार देशांचा गट म्हणजेच काय, NSG, कधी अस्तित्वात आला? याचा आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर डी, इराण याचा आन्सर आहे. पण हा प्रश्न ज्या वर्षी विचारला गेला त्या वर्षी इराण हा SCOचा सदस्य नव्हता, म्हणून आन्सर काय आहे, इराण. पण आजच्या घडीला हा प्रश्न जर का आला तर त्याच्यामध्ये इराण हा SCOचा सदस्य आहे, कारण की 4 जुलै 2023 पासून इराण हा काय झालाय, SCOचा पूर्ण सदस्य झालेला आहे. आता आपण थोडीशी SCO बद्दल माहिती घेऊयात. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजेच शांघाई सहकार्य संघटना ही युरेशियातील सुरक्षा, आर्थिक सहकार्य आणि प्रादेशिक स्थैर्य वाढवण्यासाठी स्थापन झालेली आंतरराष्ट्रीय संघटना आहे. तिची स्थापना कधी झाली तर 2001 मध्ये SCOची स्थापना करण्यात आली आहे. त्याचं मुख्यालय कुठे आहे तर बीजिंग, चायनामध्ये याचं मुख्यालय आहे. आता याची स्थापना का झाली? कारण की सुरुवातीला चीन, रशिया आणि जे काही मध्य आशियातील देशांनी दहशतवाद, अतिरेकीवाद आणि फुटीरतावाद या 3 जे काही
इव्हिल्स आपण म्हणू शकतो, त्यांच्या विरुद्ध संयुक्तपणे काम करण्यासाठी SCOची स्थापना करण्यात आली. SCOचे भारताने आता इंडियाने SCOमध्ये कधी भाग घेतला तर 2017मध्ये भारत हे SCOचे पूर्ण सदस्य झालेला आपल्याला दिसतो. हे लक्षात ठेवा की भारत 2017मध्ये SCOचा सदस्य झालेला आहे. यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. द कोल्ड वॉर रिट्रोस्पेक्ट अँड प्रॉस्पेक्ट हे पुस्तक कोणी लिहिले आहे? द कोल्ड वॉर रेट्रोस्पेक्ट अँड प्रोस्पेक्ट. या क्वेश्चनचा आन्सर आहे ल्युकोविच निकोलस. या पुस्तकामध्ये शीतयुद्धाचा जो इतिहास आहे, त्याची कारणं आहेत, अमेरिका आणि सोव्हिएत संबंध, द्विध्रुवीय जागतिक व्यवस्था, त्याच्यानंतर शीतयुद्धाचा शेवट कसा झाला, त्यानंतर जागतिक राजकारणाचं जे काही विश्लेषण आहे हे याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे. या प्रश्नावरून आपल्याला समजतं की केवळ आपल्याला कन्सेप्ट आणि सिद्धांत नाही तर प्रसिद्ध पुस्तके सुद्धा त्यांचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. यावरही प्रश्न विचारले जातात. त्यामुळे प्रत्येक महत्त्वाच्या विषयासोबत त्याच्याशी संबंधित लेखक सुद्धा लक्षात ठेवणे आवश्यक आहे. यानंतर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जो आपण 9th क्वेश्चन बघितला, मी काय सांगितलं की जेव्हा क्वेश्चन आला होता तेव्हा इराण सदस्य नव्हता, पण आत्ता जर का क्वेश्चन आला तर इराण सदस्य आहे. या प्रश्नावरून आपल्याला काय समजतं की करंट अफेअर्समुळं उत्तर बदलू शकतं. त्यामुळे जुन्या प्रश्नपत्रिका सोडवताना त्या प्रश्नाचं वर्ष लक्षात ठेवा. UGC नेटमध्ये किंवा महाराष्ट्र सेटमध्ये, MPSCमध्ये किंवा UPSCमध्ये प्रश्न सोडवताना इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनवरील प्रश्न, त्याचं स्थापना वर्ष, मुख्यालय, संस्थापक सदस्य, भारताचं जे काही सदस्यत्व आहे आणि पलीकडील किंवा जो काही विस्तार झालेला आहे त्याचा, हे जे काही मुद्दे आहेत ते नेहमी लक्षात ठेवा. या सिरीजमध्ये किंवा हे जे काही 10 क्वेश्चन्स आहेत, या क्वेश्चन्सवरून आपल्याला काय समजतं की परीक्षेत फक्त उत्तर पाठ करून चालत नाही, त्या उत्तरामागची जी काही कन्सेप्ट आहे, म्हणजेच काय तर संकल्पना आहे ती, त्याच्यानंतर त्याचं लेखक जे आहेत ते माहिती असणं आपल्याला गरजेचं. आणि जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर या सिरीजला लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला जी काही क्वेरी असेल किंवा एखादी कन्सेप्ट समजत नसेल, अभ्यास कसा करायचा हे समजत नसेल, ते सुद्धा तुम्ही मला विचारू शकता. आपल्या विजयश्री अकॅडमी या इन्स्टाला सुद्धा फॉलो करू शकता. तिथे सुद्धा मी रोज एक क्वेश्चन अपलोड करत असते. तसंच जो काही यूट्यूब चॅनल आहे विजयश्री अकॅडमीचा, त्याला सुद्धा सबस्क्राईब करा. थँक्यू.